जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनाचा निर्णय। 1 एप्रिल पासून हेल्मेट सक्तीचे आदेश पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेले आहेत। यामध्ये जालना येथील सामाजिक कार्यकर्ते तथा हिंदू महासभेचे पदाधिकारी धनसिंग सूर्यवंशी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे। त्यांचा शहरातील या हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध दर्शवला आहे। जालना महानगरपालिका हद्दीत रस्त्याची अवस्था बकाल झाल्याने वाहनधारक हे यामुळे त्रस्त आहेत। पोलीस प्रशासनानेही हेल्मेट सक्ती राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग व अन्य जिल्हाभरातील वर्दळीच्या प्रमुख महामार्गांवर असायला हवी याचे आम्ही समर्थन करू, पण शहरात हेल्मेट सक्ती नको, आमचा याला विरोध आहे। तसेच याचा निषेध सुद्धा यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला। जालना पोलीस मोठे राजकीय नेत्यांना तसेच मोठ्या लोकांना फाईल करत नसून सर्वसामान्य तसेच गरिबांना दंड लावत आहेत। तोंड पाहून कारवाई काही पोलीस करत असल्याचे प्रकार सुद्धा समोर येत आहेत। जालना शहरांमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांना अडवून ई-चलानद्वारे दंड आकारला जात असल्याचे दिसत आहे। हे सुद्धा थांबले पाहिजे याचाही तीव्र शब्दात त्यांनी विरोध करून जालना शहरातील नागरिकांनी जागृत होऊन आमच्या सोबत उभे राहिल्यास अशा दंडेलशाहीला थांबवण्याचे काम करण्यात येईल असे देखील सामाजिक कार्यकर्ते धनसिंग सूर्यवंशी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। मुळामध्ये शहरामध्ये हेल्मेट सक्ती आहे का याचा गांभीर्याने पोलीस प्रशासनाने अभ्यास केला पाहिजे। जालना शहराची म्हणजे जालना महानगरपालिकेची जी हद्द आहे ते जालना महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रस्त्याची बकाल अवस्था आहे। जे रस्ते ते अरुंद रस्ते आहेत, काही रस्ते आहेत तर त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। शहराची पूर्ण बकाल अवस्था आहे आणि यांना काय तर कायद्याचं पालन, आम्ही कायद्याचा सन्मान करतो, हेल्मेट सक्ती असली पाहिजे, पण हेल्मेट सक्ती कुठं असली पाहिजे? राज्य महामार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, तिथे हेल्मेट सक्ती असणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचं आम्ही समर्थन करतो। सामाजिक क्षेत्रातील सर्वांचं समर्थन आहे, राजकीय क्षेत्राचे असतील, सामाजिक क्षेत्राचे असतील, व्यापारी असतील, सर्वांचं राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्तीला पूर्णपणे पाठिंबा आहे। परंतु शहराची बकाल अवस्था आहे, या ठिकाणी हेल्मेट सक्ती करणं म्हणजे एक प्रकारची दंडेलशाही तुम्ही वापरतात, याचा सामाजिक क्षेत्रात आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पूर्णपणे आमचा विरोध आहे आणि निषेध आहे। जवळपास 15 ते 20 लाख रुपये दंड आकारलेला आहे। हे बघा, या मुळामध्ये चुकी जालनेकरांची आहे। जोपर्यंत पुणेकरांसारखा जालनेकर संघटित होणार नाही आणि एक ठिकाणी येणार नाही आणि जो काही दंडेलशाही आहे, पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन जे दबाव टाकत असतील यांच्या विरोधासाठी वज्रमूठ जोपर्यंत आवडत नाही किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभरत नाही तोपर्यंत हे प्रकार चालू असणार आहे। तुमच्या खिशाला दंड पडतोय तरी तुम्ही खुशी खुशी पैसे देतायत, कशाबद्दल देतायत? अहो, रस्त्यानं जेव्हा भरधाव ज्या गाड्या पळतायत, ढुढू ढाड्या पळतायत, लोक जोरदार गाड्या पळतायत, बुलेट पळतायत, त्याच्यावर तुमचा अंकुश नाहीये, त्याच्यावर बंधन घाला ना। शहरामध्ये फक्त चौकात उभं राहायचं, एखादी गाडी पुढे चालली त्याच्या खुटू काढायचा, त्याला दंड लावायचा। जालनेकर बोलत नाही, जालनेकरांना सवय पडलेली अन्याय सहन करायचे, परंतु सामाजिक क्षेत्राचा कार्यकर्ता कधी अन्याय सहन करणार नाही। मी जालनेकर म्हणून जालनेकर जोपर्यंत आमच्या सोबत येत नाही तोपर्यंत त्यांना ह्या खिशाला दंड पडणार आहे। सोबत या, संघटित व्हा, संघर्ष करा आणि हा जो काही दंडेशाहीचा प्रकार आहे हेल्मेट सक्तीचा, याचा विरोध जालनेकरांनी केला पाहिजे असं माझं आव्हान आहे। दुसरा प्रश्न होता की चालनाबद्दल आपलं मत काय राहणार आहे? चालन पोलीस कर्मचारी आहेत ते शहरामध्ये असेल, रोडवरती असेल, सर्वसामान्यांना अडवणूक करतात। एखाद्या मोठ्या नेत्याची गाडी असेल किंवा कार्यकर्त्याची गाडी असेल त्यांना फाईन मारत नाही, असे प्रकार घडलेले आहेत, त्याच्यावरती काय मत राहील? ई चालनचा प्रकार जो आहे माझ्या जो निदर्शनास आलेला आहे, एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मी 22 वर्षांपासून काम करतो जालना शहरामध्ये, तोंड पाहून पहिलं जातं, तोंड पाहून। फक्त मोठा नेता असेल ना, जी सर सलाम ठोकून त्याला पुढे पाठवलं जातं, पण सर्वसामान्य नागरिक असेल, व्यापारी असेल, जालना शहरातला नागरिक असेल, ग्रामीण भागातून एक शहरामध्ये खरेदीसाठी आलेला एक ग्रामीण भागातील आमचे शेतकरी असेल, शाळेत विद्यालय महाविद्यालयामध्ये जाणारा विद्यार्थी असेल किंवा प्रशासनामध्ये असेल एखादा वकील, आगारकोट नाही, साधा सिंपल चाललेला आहे, त्याला कशा पद्धतीने अडवता येईल किंवा त्याला आम्ही वर्दीमध्ये आहोत हे दाखवण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो थांबला पाहिजे, याचा विरोध आहे आमचा।